बाळ दोघेही स्वयंवराला गेले आहेत, पण अजूनपर्यंत वार्ता काहीही कळलेली नाही. केव्हा येतील आणि केव्हा साकरल्या बरोबर संघर्ष करताना कुठेतरी कमी पडला आणि चिंता करू नकोस, चिंता करू नकोस. अरे तुझ्यासाठी एकच काय, अशा छप्पन्न वधू चालून येते. लग्न झालं नाही म्हणून करतोय. सुमन गेला होता कुठे तू सांग ना. अरे मोहन बोल ना. आता आपल्याला कधीच दिसणार नाही. मला काही कळत नाही. काय म्हणायचंय तुला, सांग ना. काय अगं भाऊ असताना तू सांगू नाही. अगं दगडाप्रमाणे कंठावर म्हणावं पण या शांतीच्या मुखातून बाहेर पडलेल्या वज्ररूपी शब्दानं कुणीतरी उठा जे काही घडलंय ते मला कळायला, काय घडलंय मला कळायला हे बघ, तू माझी चिंता करू नकोस. जे काही घडलं ते मला कळायला. कुठे गेला तुम्हाला, का ते तुझ्या बरोबर, का त्याला बरोबर घेऊन आला नाही. सत्य हे घडतो आहे. हा, सत्याला कुठेही पातात येऊन लपून ठेवलं असेल ते कधी ना कधीतरी एक दिवस बाहेर येणार. तेव्हा जर का ते सांगितलं नसेल तर तुला नाही करणार. आणि काय स्वयंवरासाठी मी आणि सुमन निघालो, पण मध्यंतरावर एका घनदाट अरण्याच्या ठिकाणी व्याघ्राची नरकाळी ऐकायला आली आणि तशी व्याघ्र माझ्या डोळ्यासमोर. सुमनला काही होऊ नये म्हणून सुमनला झाडावर चढायला सांगितलं, पण तेवढा
ठीक आहे पण निदान त्याची वस्त्र जरी तो घेऊ ना
आला असतास ना, घेऊन आला असतास. अरे शेवटचं त्या वस्त्रांना मी कवटाळलं असतं रे. माझ्या बाळाची हृदयाशी कवटाळली घेऊन आला. 9 महिने 9 दिवस 9 घंटा आडावसाच्या डोळ्याला आपल्या उदरात सांभाळलं. प्रसूतकाळच्या आनंद यातला बघून त्या पोराला जन्म दिला. त्याची तुला प्रसन्न पाहायची होती ना गं? अगं लाखाचा जीव गेला, अगं लाखाचा एक जीव गेला, इथं वस्त्रांना किंमत काय? तिथं अमृत काळेला किंमत नाही. तिथं लाखाचा जीव गेला, तिथं वस्त्रांना सुद्धा काही मोल नाही. असंच ना? कळलं मला. आलं माझ्या घरी. कळलंय मला सगळं. काळीच विदीर्ण झालं माझं. माझा सुमन गेला म्हणून काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या माझ्या. पातळीच करू लागले, धारे बंदूक रडू लागले. पण सर्व प्रकार माझ्या ध्यानी आलाय. तुला सांगितलं, शेवटचं त्याचं दर्शन घेतलं असतं ते मृत काळ्या तरी आणायची तर म्हणे लाख मोलाचा जीव गेला तर काळेला काय म्हटलं. माझ्या राजाने वस्त्र तरी शेवटचे हृदयाशी कवटाळे. लाख मोलाचा जीव गेला तर त्या वस्त्रांचं मोल काय, त्याला काय किंमत? असंच ना? कळलं मला. आलं माझ्या घरी. ते बापडे, वेडे, अगदी वेडेपणाने प्रेम केलंय मी तुझ्यावर. मी नाही समजू शकले तुझं प्रेम. तुला काय साध्य करायचं होतं हे मी नाही ओळखू शकले. जाताना तू म्हणाला होता तुझ्याबरोबर यायला मी त्याला आज्ञा देत नव्हते. आठवतं तुला? आठवतं की नाही? तो स्वयंवराला जेव्हा जाण्यासाठी हट्ट करत होता तेव्हा मी त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. तू सांगितलं, आई काळजी करू नको, सुमनला मी माझ्या प्राणाही पलीकडे जपे. आणि त्यानंतर मी आज्ञा केली आणि मग तू घेऊन गेलास. याचा अर्थ एकच होतो, मी माझ्या बाळाला आज्ञा देत नव्हते तरी सुद्धा तू माझी समजूत काढली. मी माझ्या प्राणा पलीकडे त्याचा सांभाळ करेन आणि म्हणून त्याला कारण एकच. काय म्हणायचं? माझ्या सुमनचा घाट, माझ्या सुमनचा घाट कारण सावत्रपणाचं नातं तुझ्यामध्ये चालत होता. तू मोठा तरी असला तरी सुद्धा राजकारण्यांच्या पहिल्या पत्नीचा तू आई काय असं आहे. मी माझ्या आईचा मायेत कधी परकेपणा मानला नाही. मी सुद्धा माझी जन्मदात्री प्रियाची यात्रा संपन्न केली, पण माझी जिवंत आहे ती माझी खरी आई आहे.
आणि म्हणूनच ते प्रेम द्यावे मी तुझ्याकडे अनेक पूर्ण चुकलोय. अरे मला मी जन्म दिला त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर केलं रे. माझा संबंध जर कुणी जवळ आला तर कधी कधी त्याला दूर मोडला तर तुला जवळ घेतला. मातृत्व म्हणजे काय असतं हे तुझ्या स्पर्शाने कळलं नाही मला. आणि तू बोलतेस हो पण ज्या माहुलीनं माझ्या मुखात आपल्या हाताला घास बनविला काबूबाबू जीव दाखवी माझ्या जन्मदिनी आईची आठवण सुद्धा कधी आणून दिली नाही. माझी आई बोलते याच तुझ्या बोलण्याला मी फसले. याच तुझ्या खोट्या प्रेमाला मी बळी पडले. हे सगळं तू का केलंस माहितीये? माझ्या बाळाचा तू जीव का घेतलास? अरे हे राज्य तुला हवं होतं. मार्ग प्रतीक्षा करत होता. संदेश शोधत होता. योग्य वेळ आज आली. गोड गोड बोलून त्याला घेऊन गेला आणि तिथे त्याचा तो घात केला. रडत राहू नको. तुला क्षमा नाही. तुला क्षमा नाही. आजपर्यंत या नेत्रात तुझ्या पाहिलं की माझी मातृत्व माझं जागरूक व्हायचं. वात्सल्य प्रेमानं मी एकसारखी शहाणा निघायची. तुला नवं घेतल्यानंतर अंतर यज्ञ वेदीचा निघाल्याचं प्रदत्त व्हायचं. मातृत्वाच्या महिमेचा साक्षात्काराने अंतर्बाह्य झाड आणि त्याचाच अशा पद्धतीनं तू गोड बोलून फायदा उठवला. निष्ठुरपणा नरधमा तू इथं राहू नकोस. जर माझा सन्मान केला असेल तर तो सुद्धा एक समजा हो. तोंडही दाखवू नकोस. काय बांधतोय? या राज्यात तुला ठाव नाही. माग फिर. माग फिर. तुला सांगितलं तू जात होता. काय काय माहित होतं तुला? आमच्या माहिती ईश्वर या विश्वात फक्त मांगल्यतेचा मुकुट जर कुणाला मिळत असेल ना तर माणसातील आईला. अर्थात आईनं कदाचित मला जाव म्हटलं असेल पण रक्ताच्या नात्यापेक्षा या माझ्या सावत्र आईचं नातं फार मला प्रिय आहे. प्रेमाला गरज नाही या प्रेमाची. आणि तुला बोलावलं याचं कारण हा म्हणून सांगितलं. मागं बोलावलं याचं कारण ही वस्त्र तुझी नाही. ही वस्त्र माझी नाही. या राज्याची ठेव आहे. आणि अशा एका अपराधाला एका निष्ठुर धर्माच्या अंगावरती शोभून दिसत नाही. उतरती वस्त्र उतर वस्त्र कांचनपूरच्या साम्राज्याचा ज्ञानवंतांना संपत्तीस या दुनियाला एखादा कोळशाची अवस्था करण्यासाठी अंगाला शोभा देणारी युवराज पदाची बहुमोल एका स्थळाचा निमिषाला तुला उतरून ठेवावी. काही तुझा दोष नाही. अगं या नात्यातच खोट आहे. मी कितीही किती ओढून सांगितलं असेल की सुमनला वाचविण्याचा हरेक प्रयत्न मी केला
देहाला शोभा येते. ही वस्त्र जर का उतारून घेतली असेल तर कांचनपूरच्या युवराज पदाचा बहुमान उतरल्यासारखा असणार आहे. जीवनाचे हे धागे त्या भगवंताला आडव्या उभ्या वस्त्रांनी रेखाटले. पण अंगावर देणारी असणारी शोभा देणारी वस्त्र काय बोलायची. जाताना माणूस कसा आलाय ना तसाच चाललाय. परमेश्वराच्या दरबारी न्याय नाही मला कळलं. या जगाचा रिवाज आहे. चोर सोडून संन्यासाला कोणी दिला जातो. तद्वत शांतीच्या मनात कुठल्याही अडचणी हेतू नसताना किंवा शांती हा स्वतःच्या मायभूमीत हद्दपार करावा लागतो. आईचा दोष नाही केवळ माझ्या पुराव्याअभावी मी खोटारडा करतोय. मी दोषी करतोय. आता इथं थांबण्याचा तुला आता तुझा अखेरचा आशीर्वाद या शांतीच्या मागे
काळजाचा तुकडा रडते, नेमकं काय करते? तू आहेस आई, मला कळेल का? अरे शांती, आमचा दादा. हो, तो काय म्हणाला माहिती? दादा इथं आला. हो, तो तुला म्हणाला लग्न झालं, माझी वहिनी मला पाहायची आहे, अगं त्यांचं दर्शन मला घ्यायचंय. तसं नाही बाळा. काय झालं? तुला सर्पदंश झाला होता. हो आई, दुर्दैवानं वारुळावर माझा पाय पडला गेला आणि विषारी सर्पानं त्याच्या लोटात चालला, माझ्या पायाला घेतला. हेच त्यांनी सांगितलं. आणि तो सर्पदंश झाल्यानंतर म्हणे समांनी या जगाचा निरोप घेतला. पण माझा भाड जिवंत आहे. माझा भाड जिवंत आहे. आता दादाचं काय चुकलं? विषबाधा सर्वांगात भरली गेली म्हणून मूर्छित अवस्था आम्ही ओसरलो. दादा म्हणजे माझा तर वैद्य नव्हे, हकीम नव्हे, देवतांचा वैद्य धन्वंतरी नव्हे, की मी मूर्छित पडलोय की मृत पावलोय ओळखण्याची ताकद त्याच्यात नसावी. पण देवता त्याला कोण मारे? मार्गानं मार्गक्रमण करणारे वैद्यराज आमच्या दिशेनं चाल करून आले. कदाचित परमेश्वरानं बुद्धीची चालना त्यांना दिली असावी आणि त्या रोपट मार्गानं त्यांना पाठविलं असेल. आम्हाला विषबाधा झाली, अचूक त्यांनी ओळख केलं, माझ्यावर त्वरित औषधोपचार केले. आई, तुझ्या पुण्याच्या बलावर आणि देवताच्या मी पुन्हा शरीर होऊन तुझ्या समोर आहे. पण माझा दादा कुठं आहे? अगं झालं गेला, गंगेला मिळालं, त्यात काय आता रडत बसते? मी आलोय ना. सुमन, अगणित गोष्ट घडली रे. मायेनं मायातच झाले आणि एक वेगळाच निर्णय माझ्याकडून. आणि जेव्हा शांती इथं आला, त्याने सांगितलं की त्याला विषबाधा झाली, सर्पदंश झाला, त्याने जगाचा निरोप घेतला. तेव्हा माझ्या मनात त्याच्याबद्दल वाईट विचार आले. मी त्याला सांगितलं, कारण मी त्याला सांगितलं रे, समजा त्याला विषबाधा झाली आणि सुमनने जर जगाचा निरोप घेतला तर त्याचे मृत काया का घेऊन आला नाही? पण या माझ्या प्रश्नाचं त्याच्या जवळ उत्तर नव्हतं. त्याने एवढं सांगितलं, लाख मोलाचा देह गेला. तिथं लाख मोलाचा देह गेला, तिथं मृत कायेला काय अर्थ आहे? त्यानंतर मी त्याला सांगितलं रे, निदान माझ्या सुमनची वस्त्र जरी आणली असतीस ना, शेवटची मी त्याला एक माता म्हणून हृदयाशी कवटाळली असती. आईचं प्रेम बोललं. पण त्याने सांगितलं, जिथं लाख मोलाचा जीव गेला तिथं त्या वस्त्रांना काय महत्व? दादा म्हणाला, इथंच माझ्या हृदयात आग पेटायला सुरुवात झाली. अगदीचा भडकाव झाला, आग उडाली माझं. आई शांत हो आणि सांग मला. कारण त्याने जे शब्द दादांना सांगितले होते ते मला आठवले की सुमनला मी घेऊन जातोय ते मी माझ्या प्राणा पलीकडे त्याचा सांभाळ करीन. ते खरं आहे. इथं चौथी मत्सराचं वादळ माझ्या मनात निर्माण झालं. मला वाटलं की तुम्ही दोन युवराज, कधीतरी तो राजगादीवरती तुला बसवी, पण हे शांतीला सहन न झाल्या कारणाने एकांतात नेऊन तुझा घात केला असेल. क्षणोक्षणी तुला वाटू लागलं तसं मला वाटलं रे. भेडसावणारे विचार मस्त घ्या, तसं वाटलं मला. म्हणून मी त्याला शासन केलं. कारण बाळ मी पण तुझं प्रेम माझं मी पाहू लागलं रे. माझ्या समोर माझ्या डोळ्यासमोर एकसारखा नाचू लागला. म्हणजे समजलं स्वभाव
शासन केलं. ते कोणतं असेल तर शांतीला मी हट्ट क्षमा करणारं एक न्यायालय म्हणजे आईचं कार्य. जगातलं मोठं न्यायालय म्हणजे आईचं कार्य. आई काय नाही केलं अगं त्यापेक्षा मी मेलो असतो तर वैद्यराजांच्या समोर त्यांच्या जागेवर जर का यमधर्माला पाठविलं असतं, आई माझा आत्मा आणि मृतकाया ही वेगवेगळी झाली असती आणि आत्मा वर गेला असता. आई तुझ्या पदराला काहीच नाही. जन्म दिला तो माझा बाळ समजलं नसतं त्याचं काही झालं. तू रामाच्यापासून मला तू अंतरली असती तर वाईट वाटलं नसतं. पण माझ्या दादाला तिथं दुखलं. तिथं मला स्वस्तता नाही. जिथं राम राहिला तिथं सौमित्राला किंमत आहे. जिथं माझा राम नाही तिथं सौमित्राला नंदनवनाचं वाळवंट दिसणार आहे. आणि त्या वाळवंटात काटेरी कुंपणा मी स्वतः राज्य उपभोगण्यापेक्षा जिथं माझा दादा असेल दादापर्यंत तोपर्यंत दादाची भेट होत नाही. तोपर्यंत येणे नाही. तोपर्यंत येणे नाही. तोपर्यंत येणे नाही. नक्तसिको हनुमंत तुळसकर राहणार गोवादांडा वेंगुर्ला. हनुमंत तुळसकर यांनी माझ्यासाठी वैद्याची भूमिका करणारे संदेश वेंगुर्लेकर आम्हा दोघांसाठी लागणारा तर परिस्थिती दिले. तसेच जाता जाता एक सावत्र पुत्र म्हणजे माझा ज्येष्ठ बंधू दादा तुझ्यापासून दूर गेला. त्यालाही विरह सहन होणार नाही. तुझं दैव जर का कम नशिबाचं असेल आणि जर का मी माघारी फिरलो असेल मेले तुझे दोन्ही